सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणी पुरवठा करणारे कास धरण 100% भरले असल्याने आज कास धरणाचा ओटी भरण कार्यक्रम नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डीजी बनकर आणि मान्यवरांसह नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी उपस्थित महिला नगरसेवकांच्या हस्ते तलावाचे साडी, खण आणि नारळाने ओटी भरण करण्यात आले। कास धरण जुलै महिन्यात ओव्हरफ्लो झाले असून धरणात सध्या अर्धा टीएमसी पाणीसाठा निर्माण झालेला आहे। धरण भरल्यामुळे सातारकरांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला असून कास धरणाच्या सांडव्यावरील पायऱ्यांवरून पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत। त्यामुळे या परिसरात पर्यटक गर्दी करू लागलेले आहेत। सातारा शहराची जलवाहिनी आणि संपूर्ण सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे आज कास तलावाचं जलपूजन या ठिकाणी आमच्या सातारा नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष आणि सर्व सभापती, सर्व महिला नगरसेवका, सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू, या ठिकाणचे ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आज जलपूजनाचा कार्यक्रम झाला। आपल्याला माहीत आहे की गेले कित्येक वर्ष कास तलावाची उंची वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होता। आज कास तलावाची उंची वाढलेली आहे। जवळजवळ पूर्वी असणाऱ्या पाण्यापेक्षा जवळजवळ 5 पट पाणी वाढले, जवळ अर्धा टीएमसीचं हा तलाव झालेला आहे। त्याच्यामुळे सातारा शहराला मग सलग 5 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी या तलावात असणारं पाणी आपल्या शहराला पुरू शकेल अशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज सातारा शहराला जवळजवळ या कास तलावामधून 7 ते 8 MLD पाणी जातं। आज नवीन पाईपलाईन झाल्यानंतर 21 MLD पर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे। त्या 21 MLDच्या माध्यमातून उर्वरित राहिलेला सातारा शहराचा भागसुद्धा संपूर्णपणे पाण्यानं ह्या पाणी कास तलावाचं त्यांना मिळणार आहे। आणि सातारा शहरवासियांचं जे स्वप्न होतं, विशेष करून पूर्व भागामधल्या नागरिकांचं, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील सर्वच्या भागाला पाणी कशा पद्धतीनं सुनियोजित 24/7 पद्धतीनं दिलं जाईल याचं नियोजन सध्या माननीय नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून चालू आहे। त्याच्यामुळे सातारा शहराला लवकरच चांगल्या स्वरूपाचं पाणी जे आता निम्म्या सातारा शहराला जाते ते संपूर्ण सातारा शहर हद्दवाढीसहित संपूर्ण भागाला देण्यासंदर्भातलं नियोजन चालू आहे। आज या ठिकाणी कास तलावाचं जलपूजन झालेलं आहे। आपल्याला माहीत आहे की धरती माता जशी महत्त्वाची आहे तशीच ही पाणी माता, जलमाता, गंगा माता म्हणून आपण तिला संबोधतो। त्याच्यामुळे आज तिचं आपण जलपूजन या ठिकाणी केलं आहे। आज कास तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। त्याच्यामुळं कास तलावातील पाणी पुरवठा सुरळीतपणे व्यवस्थितरित्या सातारा शहराला होईल। नागरिकांना विनंती करतो की या तलावातून येणारं पाणी ही आपली संजीवनी आहे, त्याचा वापर चांगल्या स्वरूपाने करा। त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टींसाठी आपण करत असताना त्याचा अपव्यय होणार नाही त्याचीसुद्धा काळजी घ्यावी अशी मी सातारा शहरवासियांना विनंती करतो। आणि आजचा या ठिकाणचा हा जरी कार्यक्रम आपला जलपूजनाचा संपन्न झालेला असला तरी यानंतर समूह भोजनाचं नियोजन माननीय नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे। त्या ठिकाणी आपण त्या समूह भोजनासुद्धा आस्वाद सर्वांनी घ्यावा ही विनंती करतो। सर्वांना जी भीती वाटत होती एल-निनो, ज्याच्यामुळं पाऊस कमी पडेल वगैरे, पण आपलं कास आता पूर्णपणे भरलेलं आहे आणि म्हणून आज ओटी भरण्याचा कार्यक्रम होता। आपल्याकडे पारंपरिक हे आहे की जेव्हा एखादं तळं किंवा तलाव भरतो आणि आपलं रक्षण वर्षभर करतो, त्याची ओटी भरायचा कार्यक्रम हा दरवर्षी असतो। त्याप्रमाणे हा ओटी भरण्याचा कार्यक्रम आज आमच्या सगळ्या महिला नगरसेविका यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि शुद्ध आणि चांगलं पाणी जे सातारकरांना मिळते त्याबद्दल आपण ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओटी भरली। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।